अकोला महानगरपालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमधील वाद पुन्हा एकदा चिघळल्याचं पाहायला मिळत आहे। 2 दिवसांपासून सुरू असलेला वाद आज बॅनर फाडण्याच्या घटनेमुळे अधिकच तीव्र झाला आहे। शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या समर्थकांकडून लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्यानं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। या घटनेनंतर शिवसेनेचे कार्यकर्ता आक्रमक झाले असून त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। 2 दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान भाजपचे सभापती विजय अग्रवाल आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सागर बारुका यांच्यात वाद झाला होता। त्यानंतर हा वाद सतत वाढत असून आज पुन्हा तो चव्हाट्यावर आला। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शिंदे सेनेतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी आमदार गोपीकिशन बजोरिया, नगरसेवक सागर बारुका, माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते। गैरकायदेशीर कारवाई केली। माझा म्हणणं एवढाच होता या मूक मोर्चावर की तुम्ही जे काही ऑफेन्सेस रजिस्टर्ड केले, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आता झालेले ऑफेन्सेस काही काढता येत नाही, म्हणून ह्या भारताचे आम्ही नागरिक असताना प्रशासनामध्ये जास्त प्रेशर न करता तो प्रोसिजर आम्ही त्यांना सांगितलं की फॉलो करा, परंतु त्यांना समजून दिलं की तुम्ही आनंद फानंदमध्ये आणि कोणत्याही दबावामध्ये हे ऑफेन्स रजिस्टर्ड केलेले आहे। जर एखादा पोस्टर कोणी लावला असेल तर कोणी मिश्रांनी कंप्लेंट दिली, त्या मिश्रांनी आयुक्तांची परवानगी घेतली काय की मी ते पोस्टर काढतो आहे, त्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट दिली काय की हे पोस्टर गैरकायदेशीर आहे। ज्या पोस्टरवर या भारताचे राज्याचे आराध्य आमचे छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांचे फोटो असताना तो कर्मचारी तो पोस्टर फाडतो आहे, तर खऱ्या अर्थाने त्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि उलटा चोर कोतवाल कोटाटे त्यांनी कंप्लेंट दिली की मला अरेरावी शिवीगाळ केली। जर ह्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर कोणी फाडले तर हे पूर्ण शिवसैनिक त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही, कोणाच्या बापाची ताकद नाही। अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये स्थायी समिती अध्यक्ष आणि आमचे नगरसेवक सागर यांच्यामध्ये काही चर्चा झाली, वादावादी झाली आणि त्यानंतर ह्या शहरामध्ये जो बॅनर लावलेला होता तो बॅनरची परवानगी आहे ना या पुढचा विषय, पण तो बॅनरच्या इथे एक कर्मचारी येतो मिश्रा नावाचा आणि तो तक्रार देतो लेखी, त्याच्यावरती अनुषंगाने गुन्हा दाखल होतो। हे कितपत योग्य आहे सांगा? हे 100% चुकीचं आहे, दबावाखाली झालेला आहे। आणि त्या बॅनरवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फोटो आहे, त्याच्यावरती वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री साहेबांचा फोटो आहे। अशा परिस्थितीमध्ये अशा तऱ्हेचे बॅनर काढण्यापूर्वी त्या प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता। त्यांना आम्ही सांगितलं आहे, त्या ठिकाणी आमचे सागर म्हणून आहे त्यांना त्या कर्मचाऱ्याने धक्काबुक्की केली, त्या कर्मचाऱ्याने त्याचे पैसे मागितले, पैसे तुम्ही दिलात तर आम्ही हा विषय संपवू आणि म्हणून आम्ही स्वतः तक्रार आता दिलेली आहे। त्याच्यावरती त्या कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर 2 दिवसामध्ये आम्ही याची ठिय्या आंदोलन करू। गुन्हा दाखल होत नाही, अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, हा इशारा पोलिसांना आम्ही